नमस्कार, बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत। काही सविस्तर बातम्या सुरुवातीला। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आलेला आहे, कारण बंडखोर गोकुळ गीतेंचा बंड आता थंड होण्याच्या मार्गावर आहे। दाट शक्यता व्यक्त होतीये। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर गोकुळ गीते माघारीची घोषणा करण्याची शक्यता आहे। बुधवारीच मुंबईमध्ये गोकुळ गीतेंसोबत गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची बैठक पार पडली। या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला जातोय। या बैठकीनंतर आता मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री उदय सामंत यांची आज दुपारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। यावेळी गोकुळ गीते माघारीची घोषणा करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गोकुळ गीतेंचा बंड शमवण्याचे प्रयत्न महायुतीचे नेते गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून केले जात होते, मात्र त्यांची शिष्टाई फळाला येत नव्हती। त्यामुळे गिरीश महाजन आणि उदय सामंतांच्या नाशिक दौऱ्यावेळी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये गोकुळ गीते आज काय घोषणा करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। गिरीश महाजन साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे ती बैठक आम्ही मुंबईमध्ये केली। उद्या गिरीश महाजन साहेब कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या निमित्तानं नाशिकमध्ये जात आहेत। मी देखील उद्या नाशिकमध्ये जातो आहे आणि उद्या दुपारपर्यंत अंतिम निर्णय होईल आणि अंतिम निर्णयानंतर पत्रकार परिषद होईल। माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांच्या निवासस्थानी एक बैठक झाली। त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो। उमेदवार अपक्ष जे आहेत ते गोकुळ गीते देखील उपस्थित होते। ज्यांनी अर्ज ऑलरेडी मागे घेतलेला आहे ते गणेश गीते देखील उपस्थित होते। निलेश बोरा देखील उपस्थित होते। आमचे आमदार रघुवंशी साहेब देखील उपस्थित होते आणि या सगळ्यांच्या समवेत अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातला अंतिम निर्णय हा उद्या नाशिकमध्ये होईल अशी चर्चा होऊन बैठक संपलेली आहे।